त्या नियोजनामुळे आपला पूर्ण दिवस तयार होतो आणि त्या दिवसाबरोबर आपल्या दिवसाची दिनचर्या पण तयार होत असते. एका फार मोठ्या तत्ववेत्त्याने म्हटलेलं आहे, किसी व्यक्ति की दिनचर्या और उनकी हैबिट्स को देख के मैं बता सकता हूं कि उस व्यक्ति का चरित्र क्या है. मैं पुनः रिपीट करता हूं. यानी ऐसा म्हटलं, किसी व्यक्ति की दिनचर्या और उस व्यक्ति की हैबिट्स को देख के मैं उस व्यक्ति का चरित्र बता सकता हूं. त्यामुळे आपली जी दिनचर्या आहे, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत, ह्यामुळेच आपली प्रगती किती होणार आहे हे त्यावर डिपेंड करते. दीक्षा तर सर्वांची झाली, पण तिथपर्यंत फार कमी लोक पोहोचले. अनेका फार मोठ्या सिद्ध पुरुषांनी म्हटलेलं आहे, जितना मजदूरी करोगे उतना ही आपको उसका पैसा मिलेगा. म्हणजे आपण जेवढे एफर्ट्स टाकू तेवढंच आपल्याला रिटर्न मिळेल. बरोबर. तुम्ही नोकरीच नाही केली तर मला एक सांगा, तुमचा जो काही मालक आहे, डायरेक्टर आहे, तो आपल्याला पगार देणार का? परत समजा व्यवसायामध्ये तुम्ही व्यवसायाच्या जागेवर गेलेच नाही तर तुम्हाला मिळकत पैसा मिळेल का? तुम्ही जाता म्हणूनच मिळते की नाही? सरळ सिद्धांत आहे. तिथे तुम्हाला कंपल्सरी जावंच लागते. का बरं? नाही, परिवार को पालन पोषण करणार, पैसा तो लगेगा. मतलब आपण तिथे बरोबर जातो. पण मला एक प्रश्न विचारायचा, देवाच्या दरबारामध्ये आपली रोज हाजरी लागते. मला एक सांगा, हे सगळं मिळालं कुठून? हे सगळं कुठून आलं आपल्याकडे? अहो, जन्मच त्याच्या कृपेमुळे मिळाला. ज्यावेळेस माणसाचा जन्म होणार होता त्यावेळेस तिथे तर करोडो लोकांची लाईन लागली होती आणि त्यावेळेस ईश्वराने विचारलं की बेटा, अब की बार तुझे जन्म दे रहा हूं, देख लेना दे रहा तू बराबर. तर आपण देवाला प्रॉमिस काय केलं माहित आहे? हे ईश्वरा, तुम्ही मला जन्म देऊन राहिले तर या जन्मात तर बघा, मी साधना करणार आणि मी मुक्त होणार. पण मायेचा जो पडदा आहे हा इतका जबरदस्त आहे की माणसाला जन्म झाल्याबरोबर सगळं तो विसरतो, कारण मायेचा पडदा आहे. आणि ज्यावेळेस गुरुकृपा योग माणसाच्या जीवनात येते त्यावेळेस तो पडदा दूर हटतो. पण इथे पण फार मजेदार गोष्ट आहे, मायेचा पडदा हटल्यानंतर पण एखाद्या व्यक्तीला, झोपलेल्या व्यक्तीला जागृत केलं जाऊ शकते, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागृत केलं जाऊ शकत नाही. बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला सगळं कळते, साधना केली पाहिजे, साधना केल्याचे खूप फायदे आहेत, काय करावं? सकाळी झोपच उठत नाही. हो, इच्छा खूप राहते आपली साधनेची, पण काय करावं? सकाळी आम्ही अलार्म पण लावतो आणि पण उठलंच जात नाही आमच्या. मला एक सांगा, असा जर साधक असेल तर त्याची अवस्था श्रीमंत बापाच्या भिकारी मुलासारखी होईल. वडील कसे आहेत तर गर्भ श्रीमंत, मुलगा कसा? त्यामुळे आपली अवस्था ही आपणच डिसाईड करत असतो, आपणच ठरवतो की आपल्या जीवनाची दिशा कशी राहणार आहे. ईश्वर इतका दयाळू आहे आणि त्याचं हृदय सागरापेक्षा पण विशाल आहे. आपण आपल्या हृदयामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो की मी नाही केलं तर काय होईल, केलं तर काय होईल. तुम्ही जन्मभर जरी गुरुच्या सद्गुरूंसमोर नाही आले आणि शेवटच्या क्षणाला जरी आले तरी सद्गुरू तुम्हाला आशीर्वादच देते. ते असं म्हणणार नाही की इतके वर्ष तू कुठे गेला होता, दीक्षा घेताना तू आला होता, नंतर तर तू मला विसरूनच गेला, आज 20 वर्षानंतर तू मला दिसून राहिला. गुरुदेव असं कधीच म्हणणार नाही. गुरुदेव म्हणेल कोई नहीं, सुबह का बुला शाम को घर में आता है तो उसको बुला नहीं कहते, जब जागे तब सवेरा. एकदा जर शक्ती जागृत झाली ती तुम्हाला गंतव्यापर्यंत पोहोचवतेच. फक्त त्या शक्तीला एकच कंडिशन आहे, तिला पाहिजे वेळ, जो आपल्याकडे नाहीये. तिला काय पाहिजे? तिला पाहिजे वेळ, जो आपल्याकडे नाहीये. आता या शक्तीची पण खूप वेगवेगळे गोष्टी आहेत. तुम्ही जर नुसती भक्ती केली, ईश्वराची भक्तीच केली, एखादा व्यक्ती राहते की नाही सकाळपासून पूजा पाठ हे ते खूप करत राहतो, या गोष्टीमुळे त्या व्यक्तीचा फक्त
इमोशनल डेव्हलपमेंट होईल, त्याचा भावनात्मक विकास होईल, सर्वांगीण नाही होणार. एखादा व्यक्ती म्हणतो की काय साहेब कर्म ही पूजा है, मैं सुबह से शाम तक काम करता हूं और यही मेरा कर्तव्य है. अशा व्यक्तीला पण पूर्ण जीवनाचा आनंद मिळणार नाही. परंतु ध्यान ही एक ऐसा मात्र है जिससे आपका सर्वांगीण विकास होतो. तुम्हाला परिपूर्ण तुमच्या जीवनाचा विकास जर करायचा असेल तर मेडिटेशन करा. एक मेडिटेशनमुळे तुमच्या जीवनाचे सर्व अँगल फिरले जातात. एका ध्यानामुळे, ध्यानाचे तर 175 आणि त्याच्यापेक्षा वरती प्रकार सांगितलेले आहेत, वेगवेगळे ध्यान आहेत. आणि ते आपल्या ध्यानामध्ये जे प्राणायाम होते ते तर फार दिव्य आहेत. आणि सिद्ध योगांतर्गत शक्तिपात झालेला व्यक्ती जर ही साधना करत असेल तर त्याला 56 भोग प्राप्त झालेला आहे. तुम्हाला साधारण दीक्षा नाही मिळालेली आहे, शक्तिपाताची दीक्षा भेटलेली आहे. पण आपण किती उदासीन आहोत त्या साधनेबद्दल. शक्तिपाताची दीक्षा भेटलेला साधक साधनाच करत नाही. तुम्ही साधना करता की नाही हा तुमचा चेहरा सांगतो. कारण नियमित साधना केलेल्या माणसाचा चेहरा जो आहे तो अतिशय प्रफुल्लित असतो. तुम्ही एखाद्या मंदिरात जा, ज्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्या चेहरा, एखाद्या देवीच्या मंदिरात जा, दुर्गा देवीचा, तिच्या चेहऱ्यावर किती दिव्य तेज राहते. मला एक सांगा, ते तेज काय पेंटिंगचं आहे का? नाही, ते ईश्वराचं तेज आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, त्या ब्रह्मांडाचं ते तेज आहे ते आपल्या आतमध्ये पण पंचभूतात्मक शक्तीद्वारे परमात्माने टाकलेलं आहे. आपल्या आत्म्यावर जर काळं म्हणजे कार्बन जे चढलेलं आहे ते कार्बन काढण्याचं टेक्नॉलॉजी कोणत्याच मेडिकल शास्त्रामध्ये नाही आहे. लक्षात घ्या. त्याला चर्निंग ऑफ हार्ट म्हणतात, हृदय परिवर्तन. आत्म्यावरचा जो कार्बन आहे याचं काढण्याचं टेक्नॉलॉजी जगातल्या कोणत्याच मेडिकल शास्त्रामध्ये नाही आहे. आणि ती जर काढायची असेल तर त्याला एक मात्र साधन आहे, ध्यान साधन. आपलं चित्त शुद्ध करायचं असेल तर पुस्तक वाचून होणार नाही, प्रवचन ऐकून होणार नाही. त्यासाठी तुम्हाला ध्यान साधनाच करावे लागेल. तेव्हाच तुम्ही आतून तुमचं परिवर्तन होईल. आणि म्हणून गुरुदेवांनी सांगितलं आहे की तुम्ही नियमित सकाळी उठून साधना करा. आणि त्यासाठी संकल्प हा फार महत्वाचा आहे. एक संकल्पावर तुम्ही तुमचं जीवन किती बदलू शकता. एक छोटीशी तुम्हाला कहाणी सांगतो. प्राचीन काळामध्ये गुरुकुल राहायचे. त्या गुरुकुलामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी फार राजे महाराजे किंवा मोठ्या लोकांच्या दरबारात ते राजपुत्रांना तिथे ऍडमिशन मिळायचे. एक असंच गुरुकुल होतं. त्या ठिकाणी त्यांच्या 5 कंडिशन होत्या कि आपको हमारे गुरुकुल में एडमिशन चाहिए तो हमारी 5 कंडीशन आपको मान्य करनी पड़ेगी और इस 5 कंडीशन में आपका बेटा पास होता है तो ही उसको गुरुकुल में एडमिशन मिलेगी. त्यामध्ये पहिली कंडिशन होती की मुलाचे आई वडील बहीण भाऊ त्याला गुरुकुल पर्यंत आणून सोडणार नाही. दुसरी कंडिशन होती की त्याला ब्रह्ममुहूर्तावर घरातून निघावं लागेल, म्हणजे पहाटे 4 वाजता. तिसरी कंडिशन होती की त्या बालकाचं वय 6 वर्षाच्या वरती नसावं आणि तो ज्यावेळेस घरातून निघेल 50 पावलानंतर त्याने जर मागे वळून पाहिलं तरी त्याचे ऍडमिशन रद्द केले जाईल. आता कंडिशन पहा. मला एक सांगा, 6 वर्षाचा बालक, आई वडील बहीण भाऊ कुणीच नाही. मग एका अशाच व्यक्तीने आपल्या मुलाला तयार केलं आणि आपल्या सेवकाला म्हटलं की जा उद्या पहाटे 4 वाजता तुला घेऊन जा. आणि दोघेही आई वडील गॅलरीत राहून पाहत होते की आपला बाळ बरोबर जाते की नाही. आणि 50 फुटावर ज्यावेळेस तो गेला तर यांना फार यांचे छातीचे ठोके वाढले की आता मागे वळून नाही पाहायला पाहिजे, म्हणजे आपण परीक्षेत पास झालो. आणि तो बालक पण मोठा चांगला शूरवीर निघाला की त्यांनी पण मागे वळून नाही पाहिलं. आता पुढच्या ज्या 2 कंडिशन होत्या त्या थोड्याशा जास्त कठीण होत्या. पहिली कंडिशन अशी होती की त्यांनी गुरुकुलाच्या बाहेर सोडून द्यावं, तिथे थांबायचं नाही. पहाटे 5 वाजता ते त्या गुरुकुलात पोहोचले आणि त्या बालकाला तिथे सोडून दिलं आणि ते निघून आले. ती कंडिशन होती की अभी इसको पलकट मार के आंख बंद करके बैठ जाना है, गुरुकुल के अंदर से कोई आदमी आएगा अंदर लेके जाएगा. तो बालक मांडी घालून बसून गेला आणि वाट पाहत होता की आता गुरुकुलातून कोणीतरी येईल आणि मला आतमध्ये घेऊन जाईल.
7 वाजले. 7 वाजल्यानंतर तिकडे आवाज चालू झाला पावलांचा, टप टप. त्याला लक्षात आलं की कोणीतरी मुलांच्या गर्दी इथे येऊन राहिलेली आहे. कोणी त्याची खोडी करायचे, कोणी त्याचे केस उडवायचे, कोणी त्याच्या पाठीवर थापच मारायचे, पण याचे डोळे बंद. याने ठरवून टाकलं की मला डोळे उघडून पाहायचं नाही, काही झालं तरी चालेल, संकल्प होता. आणि त्याला ऍडमिशन पाहिजे होती गुरुकुलात. तो सगळा आवाज बंद झाला. 7:30 नंतर पुन्हा शांत. त्याला असं वाटलं की आता तरी मला कोणीतरी घ्यायला येईल. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले आणि असं करता करता 12 वाजले. सूर्य मधात आला. आता त्याला चटके पण बसायला सुरुवात झाली. तरी सुद्धा त्याला घ्यायला कोणी आलं नाही. आता त्याच्या शरीराची पूर्ण लाहीलाही व्हायला लागली. तरी तो बसून डोळे बंद केले. आणि अशातच दुपारची बेल वाजली. गुरुकुलमधली शाळा जी होती ती सुट्टी झाली. पुन्हा पावलांचा टाप टाप आवाज आला. त्याला असं वाटतं की शाळा सुटलेली आहे. पुन्हा त्या मुलांनी याची खोडी केली, कोणी पाठीवर थाप मारली, कोणी त्याचे केस उडले, तरी त्याचे डोळे बंद. दुपारची 3 वाजून गेली. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही. तहान लागून गेली. अशातच त्याला असं वाटलं की आता तर मला आतमध्ये एंट्री मिळणार, कारण शाळा पण सुटली. आता 4 वाजले, 5 वाजले. आता याला असं वाटलं की आता माझं काही खरं नाही. शेवटचं त्याला असं चक्कर आल्यासारखं फिलिंग येऊन लागलं. बरोबर 6 वाजता गुरुकुलातून 2 गुरु आले आणि त्यांना टाळ्या वाजवून त्याला उभं केलं. म्हणजे बेटा, आता तू लायक आहेस या गुरुकुलामध्ये येण्यासाठी. तुम्ही तुझी पात्रता पूर्ण सिद्ध केली आज, आणि या गुरुकुलात ऍडमिशन करता पात्रता सिद्ध करावी लागते, जे तू आज केलेली आहे. अशा परीक्षा त्या काळात राहायच्या. मला सांगा, गुरुदेवांनी आपली काही परीक्षा घेतली का? तुम्ही आले, गुरुदेवांना विनंती केली आणि गुरुदेवांनी तुम्हाला सहज देऊन टाकलं. मला सांगा, ज्याची परीक्षा घेतली जाते त्याला त्याचा मोल राहते आणि त्या गोष्टीचं तो बरोबर जतन करतो. पण ज्या व्यक्तीला सहजच भेटून जाते त्याचं मोल नाही. त्यामुळे जे काही आपल्याला प्राप्त झालं आहे ते अनमोल आहे. त्यासाठी आज संकल्प केला पाहिजे की आजपासून माझ्या जीवनातला प्रत्येक दिवस हा साधना शिवाय जाणारच नाही. कारण एक दिवस जरी तुमचा साधनेशिवाय जर गेला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या शक्तीसोबत तुमचं नातं जुडलेलं आहे त्या नात्यामध्ये हा मोठी तफावत होते. शक्तीसोबत तुम्हाला रोजच बोलावं लागेल, रोजच तुमचा संवाद झाला पाहिजे, रोज तुम्ही नातं गाढ केलं पाहिजे. तुमचं शक्तीसोबतचं नातं जेवढं डीप होईल, जेवढं चांगलं होईल, तेवढं ती तुमच्यासाठी काम करेल. गुरुदेवाने इथपर्यंत म्हटलं आहे की मंत्रावर सगळे कामं चालतात, पण ते केव्हा? आपली तेवढी अनन्य शरण जर आपण गेलो आणि गुरुदेवाप्रती आपलं जर प्रेम राहिलं, आर्त भक्ती म्हणतात त्याला, तर बघा काय चमत्कार होतो. आणि ही साधना साधारण साधना नाही आहे. या साधनेने नराचा नारायण झालेले असे हजारो उदाहरण तुम्हाला पुराणामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आजचा जो पर्व आहे, आजचा जो दिवस आहे, या दिवशी आपला एक संकल्प व्हायला पाहिजे की आज से नियमित मैं मेरे जिंदगी में साधना करूंगा. कम से कम बाकी सारे काम छोड़ गए तो चलेगा, साधना नहीं होगी. तुम्ही सगळी ठिकाणी हजरी बरोबर लावता, मग साधनेमध्ये हजरी का चुकवतो? बाकी सगळीकडे नियमित जाता, तिथे का बरं अनियमित नाही? बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही रोज करता, तिथे का बरं खंड आहे? आजपासून उलट करा. बाकी सगळीकडे अनियमितता झाली तर चालेल, तिथे नियमितता. बाकी सगळीकडे खंड पडला चालेल, इथे अखंड करा. तुमच्या जीवनात इतका मोठा बदल येईल की तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या शक्तीजवळ तिथे सांगा. हे गुरुशक्ती साधारण नाही आहे, खूप अलौकिक आहे. तर प्रश्न असा आहे की आपण आपल्या ऊर्जेची निर्मितीच करत नाही. हा जो प्रकाश तुम्हाला हॉलमध्ये दिसत आहे, ह्या ऊर्जेची पहिले निर्मिती केली गेली, त्यानंतर प्रकाश दिसत आहे. म्हणजे पहिले तप करावा लागला, त्यानंतर खर्च करण्याची क्षमता आली. मला एक सांगा, तुमच्या बँकेमध्ये 1 लाख रुपये तेव्हाच तुम्ही विड्रॉ करू शकाल की नाही? तुम्ही तुमचा बँक बॅलन्स भरलाच नाही तर तुम्ही विड्रॉल कसं करणार? मग साधन संपत्ती पण तुम्हाला जोडता आली पाहिजे. साधन संपत्ती जर तुम्ही जोडली, तुमच्या भवितव्याला तीच कामात येणार आहे. आणि म्हणून
ज्या साधकाची दीक्षा झाली त्याला गुरुजवळ मागावं लागत नाही, त्याला न मागता सर्व काही मिळतं. आणि म्हणून जीवनामध्ये ज्या 3 कृपा सांगितलेल्या आहेत, ईश कृपा, ईश्वराची कृपा झाल्यानंतर तुमचा जन्म होतो. दुसरी कृपा आहे गुरुकृपा. गुरुकृपा झाल्यानंतर तुम्हाला साधना मिळते, दीक्षा मिळते. म्हणजे तुमचा तो दिवस असतो ज्या दिवशी तुम्हाला तुमची स्वतःची ओळख पडते. हु एम आय, मैं कौन हूं और मैं कहां से आया हूं और मुझे जाना कहां. 2 कृपा तुमच्या हातात नाही आहे, त्या ईश्वराच्या अधीन आहे. पण तिसरी कृपा तुमच्या हातात आहे आणि त्या तिसऱ्या कृपेला म्हटलेलं आहे आत्मकृपा. आपली आपल्यावरचीच कृपा आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर पहाटे 4 वाजता बसा, सकाळी 7 ला बसायचं ठरवलं तर ते करणं आवश्यक आहे. त्याला म्हणतात आत्मकृपा. आणि म्हणून आपल्या मनाला पहिले वळण लावण्याची फार गरज आहे. मनाला शिस्तीला लावणं फार गरजेचं आहे. आपण आतमध्ये जर शिस्त लावली तरच ती बाहेर दिसेल. आतमध्ये जर वैचारिक गोंधळ असेल, 10 कामं करायचं डोक्यात जर असेल तर साधना तुमची होणार नाही. निश्चित करा 10 कामं. गुरुदेवांनी सांगितलं आहे की 10 ते 6 तुमचा वेळ दिलेला आहे. पण सकाळी 10च्या आधीचा जो वेळ आहे त्यामध्ये तुम्ही 2 तास साधनेसाठी तर काढा. सकाळचे 2 तास काढा, संध्याकाळचा अर्धा पाऊण तास काढा, संपला. याच्याशिवाय गुरुदेवाला वेळ नाही पाहिजे आपला. यानंतर तुमचं नैमित्तिक कर्म जे करायचं आहे ते पुरुषार्थ पूर्ण करा. म्हणजे पुरुषार्थामध्ये कुठेही कमजोर पडू नका. पण एक पुरुषार्थ अजून करा, तो कुठला? साधनेचा. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे ही जी साधनेचा जो पुरुषार्थ आहे हे महापराक्रमी लोक असतात. कसे असतात? महापराक्रमी, महावीर असतात. कसे असतात? जैनमध्ये जे महावीर उपमा दिली गेलेली आहे त्यांना, त्यांची जी अखंड साधना जी त्यांनी केली त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यामुळे त्यांना महावीर ही पदवी देण्यात आली. म्हणजे वीरांमधला जो वीर असतो तो साधना करतो. इथे पाहिजे जातीचे हे येडा गबाळाचं काम नाही आहे. अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे लोक साधना करतात. त्यामुळे आपला जो दर्जा ठरवायचा आहे तो आपला दर्जा आपणच ठरवत असतो. आजपासनं आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा साधना केल्याशिवाय कसा जाणार नाही याचं चिंतन करा. हा एक चिंतन कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात गुरुदेव तुम्हाला फक्त धक्का द्यायला येतात की चलो उठो, साधना में बैठ जाओ. गुरुदेव त्या महाशक्तीला प्रार्थना करतात की त्या साधकाचं कल्याण करा. नित्यान बाबा पुन्हा तुमच्या श्वासामध्ये येऊन काम करायला सुरुवात करतात. पण आपल्या उदासीनतेमुळे पुन्हा ती शक्ती खाली बसते. पुन्हा वर्षभर निघून जातं, पुन्हा तो दिवस उभो होतो. तर ही जी पडझड आहे ही होतच राहणार. पण एक दिवस असा येणार ज्या दिवशी आपण साधनेला लागणार. कदाचित काही साधकांसाठी तो दिवस आजचा असेल. काही साधक अजूनही निद्रिस्त असणार, ते अजूनही काही दिवस जाऊ देणार. काही वर्ष लोटल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल, अरे बापरे, माझ्या जीवनातले बरेच वर्ष वाया घालवले, अजून साधना चालू नाही केली. आणि काही काही लोकांच्या आयुष्याच्या संध्याकाळी लक्षात येते ज्यावेळेस शरीर जीर्ण झालेलं असते. शरीर त्यावेळेस साथ देते का? मला सांगा, ईश्वराच्या चरणी आपण कसं फुल व्हायला पाहिजे? एकदम ताजं तवानं फ्रेश की कोमेज देतो? एकदम फ्रेश. त्यामुळे आज तुमच्याकडे देवाने जे शरीर दिलेलं आहे, आज शरीरामध्ये कुठलीही व्याधी नाही आहे. तुम्ही एकदम ताजेतवाने आहात, फ्रेश आहात. कुठलाही आजाराने तुम्हाला पकडलेलं नाही अजून. एक दिवस आजार येणार आहे जवळ. आणि असं समजायचं कारण नाही की दीक्षा घेतली म्हणजे कुठला आजार होणार नाही. प्रकृतीचा नियम आहे. झाडाला जे पान लागते ते एक दिवस पिकणारच आणि ते एक दिवस पडणारच. त्यामुळे ज्याचा जन्म झाला त्याचा एक दिवस मृत्यू होणारच. पण ते व्हायच्या आधी आपलं इच्छित साध्य करता आलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्या साधक जीवनाचा लाभ आपल्याला मिळेल. आणि आजपासनं हा संकल्प आपल्या जीवनामध्ये आपण कसा अंगीकृत करू यासाठी आपण परिपूर्ण करावं. आपल्या जीवनात उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी, आपली आध्यात्मिक उन्नती आजच्या दिवसापासून अधिक तीव्र गतीने व्हावी, अशीच मी गुरुचरणी प्रार्थना करतो. जय गुरु.